सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित रेणुका हायस्कूल सातारा परिसर औरंगाबाद। मी सहशिक्षक सिरहराळे एम.व्ही. विषय इतिहास व राज्यशास्त्रामध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो। वर्ग 9वा, लेक्चर नंबर 16, टॉपिक नेम आर्थिक विकास या पाठाचा उर्वरित भाग आज आपण अभ्यासणार आहोत। मुख्यमंत्री बॅरिस्टर अ.रा. अंतुले यांनी ही समस्या सोडवण्यासाठी त्रिपक्षीय समिती नेमली। तर ही समस्या म्हणजे जे गिरणी कामगार होते त्यांनी संप केलेला होता। 1.5 लाख गिरणी कामगार बेकार झालेले होते। पुढे बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री झाले आणि पुढे नंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून बाबासाहेब भोसले हे मुख्यमंत्री झालेले आहेत। कायद्यानुसार सरकार राष्ट्रीय मिल मजदूर संघाशीच बोलणी करेल अशी भूमिका त्यांनी घेतली आणि कायद्यानुसार सरकार जे आहे ते राष्ट्रीय मिल मजदूर संघाशीच बोलणी करेल अशी भूमिका बाबासाहेब भोसलेंनी घेतली। डॉक्टर दत्ता सामंत यांनी हा कायदा रद्द करण्याची मागणी केली आणि कामगार नेते दत्ता सामंत यांनी हा कायदा रद्द करण्याची मागणी केली होती। संपाच्या सुरुवातीच्या काळात कामगारांना गावाकडून मदत सुरू झाली। एकमेकांना मदत करणे कामगारांना फारसे अवघड गेले नाही आणि सुरुवातीच्या काळात या कामगारांना गावाकडून सुद्धा देखील काही मदत सुरू झाली आणि हे कामगार एकमेकांना देखील मदत करू लागले। विभागीय समित्या स्थापन करून त्यांनी अन्नधान्य मदत निधी यांचे वाटप केले आणि विभागीय समित्या स्थापन करून त्यांनी अन्नधान्य आणि मदत निधी यांचे वाटप व्यवस्थितशीरपणे केले। डाव्या पक्षांनी संपाला पाठिंबा दिला होता आणि जे काही डावे पक्ष होते ते त्यांनी या संपाला पाठिंबा दिलेला होता। संप रेंगाळायला लागताच कामगारांमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू झाले। संपाला 6 महिने पूर्ण झाले आणि बघता या संपाला 6 महिने पूर्ण झाले। केंद्र सरकारने संपाकडे पूर्ण दुर्लक्ष केले आणि केंद्रातील जे सरकार होतं त्याने या संपाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेले होते। कामगारांनी जेल भरो आंदोलन सुरू केले आणि अशा प्रकारे कामगारांनी जेल भरो आंदोलन सुरू केले। सप्टेंबर 1982 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर 1.5 लाख कामगारांचा मोर्चा गेला आणि अशा प्रकारे सप्टेंबर 1982 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर 1.5 लाख कामगारांचा मोर्चा गेला होता। त्याचा उपयोग झाला नाही आणि या जे काही 1.5 लाख लोक या विधानसभेवर मोर्चा घेऊन गेले होते त्याचा देखील काही उपयोग झाला नाही। संपाला 1 वर्ष पूर्ण झाले आणि बघता संपाला 1 वर्ष पूर्ण झाले। एवढा प्रदीर्घ काळ चाललेला हा पहिलाच संप होता। या कालावधीत सुमारे 1.5 लाख कामगार बेकार झाले। कापडापेक्षा पॉलिस्टरला महत्त्व आल्याने मुळातच गिरणीतील कापडाच्या खपावर परिणाम झाला आणि अशा प्रकारे या कापडापेक्षा पॉलिस्टरच्या कापडाला महत्त्व आल्याने गिरणीतील कापडाच्या खपावर परिणाम झालेला होता। मुंबईतून कापड गिरण्या सुरत आणि गुजरातमध्ये गेल्या आणि अशा प्रकारे या मुंबईतील कापड गिरण्या सुरत आणि गुजरातमध्ये गेल्या। केंद्र सरकारने 13 गिरण्यांचे राष्ट्रीयकरण केले आणि अशा प्रकारे केंद्र सरकारने यापैकी 13 गिरण्यांचे राष्ट्रीयकरण केले। समस्या सोडवण्यासाठी लवाद नेमले गेले आणि ही समस्या सोडवण्यासाठी काही लवाद नेमले गेले पण तो यशस्वी झाला नाही। नवे आर्थिक धोरण आधुनिक भारताच्या इतिहासात 1991 साल महत्त्वाचे आहे आणि आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये अशा प्रकारे 1991 साल महत्त्वाचे आहे। 10व्या लोकसभा निवडणुकांनंतर केंद्रात पी.व्ही. नरसिंहराव प्रधानमंत्री झाले।
त्यांनी अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या सहकार्याने भारताची अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडण्यासाठी नवे आर्थिक धोरण स्वीकारले. यासाठी भारतीय अर्थव्यवस्थेत मूलभूत स्वरूपाचे बदल घडवले आणि अशा प्रकारे केंद्रीय अर्थमंत्री मनमोहन सिंग यांच्या सहकार्याने डॉक्टर मनमोहन सिंग आणि पी.व्ही. नरसिंह राव यांनी भारतीय अर्थव्यवस्थेत मूलभूत स्वरूपाचे बदल घडवले, भारतीय अर्थव्यवस्थेला जागतिक प्रवाहात आणले आणि अशा प्रकारे या भारतीय अर्थव्यवस्थेला जागतिक प्रवाहात आणले. या काळात भारताची आर्थिक व्यवस्था बिकट झाली होती आणि या काळामध्ये भारताची अर्थव्यवस्था अत्यंत बिकट झालेली होती. पी.व्ही. नरसिंह राव यांच्या अगोदर चंद्रशेखर यांचे सरकार होते आणि पी.व्ही. नरसिंह राव यांच्या अगोदर पंतप्रधान चंद्रशेखर यांचे सरकार केंद्रात होते. या सरकारच्या काळात चलनवाढीचा दर 17% होता आणि चंद्रशेखर यांच्या काळात चलनवाढीचा जो दर होता तो 17% होता. आर्थिक वृद्धी 1.1% घटला होता आणि आर्थिक वृद्धी दर जो होता तो 1.1% कमी झालेला होता, घटलेला होता. आयातीसाठी आठवडाभर पुरेल एवढेच परकीय चलन भारताकडे होते. परकीय कर्जाची परतफेड करणे आणि त्यावरील व्याज देणे कठीण झाले होते आणि अशा प्रकारे परकीय कर्जाची परतफेड करणे अवघड होऊन बसलं होतं आणि त्यावरील व्याज देणंही फार कठीण झालेले होते. मे 1991 चंद्रशेखर यांच्या काळात सरकारने काही सोने विकून तर काही सोने गहाण टाकून परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला होता आणि अशा प्रकारे चंद्रशेखर यांच्या काळामध्ये सरकारने काही सोने विकून तर काही सोने गहाण ठेवून परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला होता. चंद्रशेखर यांच्या अगोदर विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या सरकारने सगळ्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन 10,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त बोजा अर्थव्यवस्थेवर टाकला होता आणि अशा प्रकारे चंद्रशेखर यांच्या अगोदर विश्वनाथ प्रताप सिंग यांचे सरकार होते आणि या सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिलेली होती आणि त्यामुळे 10,000 कोटी रुपयांचा 10,000 कोटींपेक्षा जास्त बोजा या भारतीय अर्थव्यवस्थेवर पडलेला होता. केंद्र व राज्य सरकारांचे एकत्रित अंतर्गत कर्जांचे स्थूल राष्ट्रीय उत्पन्नात असलेले प्रमाण सुमारे 55% एवढे झाले होते. 1980-81 मध्ये परकीय कर्ज $2,350 कोटी होते आणि अशा प्रकारे 1980-81 मध्ये परकीय कर्ज $2,350 कोटी एवढे होते. ते 1990-91 मध्ये $8,380 कोटी पर्यंत वाढले. यावेळेस भारताचा परकीय चलनसाठा फक्त $100 कोटी होता. याला इराकने कुवेतवर आक्रमण करून तेलांच्या वाढलेल्या किमतीची पार्श्वभूमी होती. भारताला परकीय कर्ज उभारणे अवघड झाले आणि भारताला परकीय कर्ज उभारणे अत्यंत अवघड झाले होते. अनिवासी भारतीयांनी आपल्या परकीय चलनातील ठेवी काढून घेण्यास सुरुवात केली. उपाययोजना. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी पी.व्ही. नरसिंह राव यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांना अर्थमंत्री नेमले होते. डॉक्टर मनमोहन सिंग यांनी दोषदुरुस्ती उपाययोजना करेक्टिव्ह मेजर्स केल्या. परिस्थिती बदलण्यास सुरुवात झाली आणि अशा प्रकारे हळूहळू परिस्थिती बदलण्यास सुरुवात झाली. त्यांनी परकीय गुंतवणुकीवरचे निर्बंध उठवले आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांनी परकीय गुंतवणुकीवरचे जे निर्बंध होते ते उठवले.
उद्योग क्षेत्रातील परवाना पद्धती 18 उद्योगापुरतीच मर्यादित केली. सार्वजनिक उद्योगामधील वाढता तोटा आणि अशा प्रकारे सार्वजनिक उद्योगामधील जो वाढता तोटा व कार्यक्षमता लक्षात घेऊन सार्वजनिक क्षेत्रे खाजगी उद्योगाकरिता खुली केली. शेअर बाजारावर नियंत्रण आणण्यासाठी 1992 मध्ये सेबीची सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया स्थापना केली. नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे संगणकीकरण करण्यात आले आणि अशा प्रकारे नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे देखील संगणकीकरण करण्यात आले. मंदीचे सावट दूर करण्यास प्राधान्य दिले आणि अशा प्रकारे जे मंदीचं सावट होतं ते दूर करण्यास प्राधान्य देण्यात आले. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पहिल्या अर्थमंत्रीपदाच्या कारकिर्दीत भारतातील परकीय गुंतवणूक वाढली आणि अशा प्रकारे डॉक्टर मनमोहन सिंग हे अर्थमंत्री असताना त्यांच्या कारकिर्दीमधील भारतातील जी परकीय गुंतवणूक होती ती वाढली. भारताने बँक ऑफ इंग्लंडमध्ये गहाण ठेवलेले सोने परत भारतात आणले आणि अशा प्रकारे भारताने बँक ऑफ इंग्लंडमध्ये जे गहाण ठेवलेले सोने होते ते परत आणले. देशातील भांडवलदार वर्ग व मध्यम वर्गाचा पाठिंबा सरकारला मिळाला आणि अशा प्रकारे देशातील जो काही भांडवलदार वर्ग होता आणि मध्यम वर्ग यांचा पाठिंबा सरकारला मिळाला. सरकारने दूरसंचार क्षेत्र खुले केल्यामुळे मोबाईल फोन सेवा देशभर सुरू झाली आणि अशा प्रकारे सरकारने दूरसंचार क्षेत्र खुले केल्यामुळे जी मोबाईल सेवा होती ती देशभर सुरू झाली. डॉक्टर मनमोहन सिंग यांनी जागतिक व्यापारी संघटनेच्या करारावर सही करून खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण यास सुरुवात झाली. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जागतिक व्यापार संघटना भारताने 1995 मध्ये वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचे WTO सदस्यत्व स्वीकारले. म्हणजे जागतिक व्यापार संघटनेचे भारताने सदस्यत्व स्वीकारले. या संघटनेचा उद्देश पुढीलप्रमाणे होता. देशादेशामधील व्यापार खुला करणे आणि देशादेशामधील जो व्यापार आहे तो खुला करणे, आंतरराष्ट्रीय मुक्त व्यापाराला अडथळा आणणारे व भेदाभेद करणारे कायदे, निर्बंध, नियम व धोरणे संपुष्टात आणणे व जगभरातील व्यापारांचे रीतसर बहुपक्षीय यंत्रणेच्या माध्यमातून नियमन करणे. WTO अस्तित्वात येण्यापूर्वी गॅट अस्तित्वात होते आणि जागतिक व्यापार संघटना अस्तित्वात येण्यापूर्वी गॅट अस्तित्वात होते. जनरल ॲग्रीमेंट ऑन टॅरिफिक्स अँड ट्रेड. संघटना आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत होती. ती व्यापार नियमन करायची आणि अशा प्रकारे ती व्यापाराचं नियमन करत होती. भारतात WTO संदर्भात परस्पर विरोधी टोकाची मते होती. असे असूनही WTOचे सदस्यत्व स्वीकारण्याचा निर्णय घेतला आणि जागतिक व्यापार संघटनेच्या सदस्यत्व स्वीकारण्याचा निर्णय घेतला. जागतिक व्यापार संघटनेच्या तरतुदी, अनुदाने, आयात निर्यात, परकीय गुंतवणूक, संरक्षित क्षेत्रे, शेती, तंत्रज्ञान आणि सेवा यांच्याशी संबंधित आहेत. भारत सदस्य झाल्यापासून वीज, पाणी, वाहतूक, शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रांचे झपाट्याने व्यापारीकरण झाले. जागतिक व्यापार संघटनेच्या वेगवेगळ्या अहवालानुसार आणि अशा प्रकारे जागतिक व्यापार संघटनेच्या वेगवेगळ्या अहवालानुसार दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येत घट, त्यानंतर बालमृत्यूमध्ये घट, पिण्याचे पाणी, सांडपाणी याबाबतच्या सोयीसुविधा उपलब्धता यात भारताने सुधारणा केलेल्या आहेत. जागतिक व्यापार संघटनेच्या
जागतिक व्यापार संघटनेच्या मार्गावर भारताने पुढे दक्षिण आशियाई प्राधान्य व्यापार करार जागतिक आशियाई प्राधान्य व्यापार करार साऊथ एशिया प्रेपरेशन ट्रेड ॲग्रीमेंट सप्टा केला. भारताने सार्क देशाकरिता विविध वस्तूंच्या आयातीवरील निर्बंध उठवले, आयात शुल्कात सवलती दिल्या आणि अशा प्रकारे आयात शुल्कामध्ये देखील सवलती दिल्या. भारतीय विमा क्षेत्र खाजगी व परकीय गुंतवणुकीला खुले झाले आणि अशा प्रकारे भारतीय क्षेत्र खाजगी व परकीय गुंतवणुकीला देखील खुले झाले. अशा रीतीने आपण स्वातंत्र्योत्तर भारताची आर्थिक वाटचाल अभ्यासली. मिश्र अर्थव्यवस्था ते जागतिकीकरण असा प्रवाह आपण केला. पुढील पाठात आपण भारताची अन्य क्षेत्रातील प्रगती पाहणार आहोत. थँक्यू. नेक्स्ट लेक्चर नंबर 17, टॉपिक नेम शैक्षणिक वाटचाल या पाठाचा आपण नंतर अभ्यास करणार आहोत.